स्वराज्याची राजधानी सातारा येथून भारताची राजधानी दिल्ली येथे हे वर्ल्ड फूड इंडिया एक्झिबिशन, जे शेतमालावरती किंवा फूड प्रोसेसिंग करून बनवलेल्या प्रोडक्ट्सची विक्री, मार्केटिंग, एक्सपोर्ट याची माहिती देणारं असं हे प्रदर्शन होतं. तर तिथे व्हिजिट देऊन शेतकरीपासून उद्योजक बनवण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या योजना, मशिनरीज, वेगवेगळ्या फूड प्रोसेसिंग मधल्या संधी याविषयी माहिती घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यातली काही सक्सेसफुल महाराष्ट्रातली उदाहरणं दाखवलेली आहेत. तर ज्यांना उद्योजक बनायचं आहे, शेतकऱ्यापासून उद्योजकाचा प्रवास करायचा आहे, त्यांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. फूड प्रोसेसिंग मध्ये आपण भाजीपाल्याचं डिहायड्रेशन वगैरे करू शकतो. तर ही फ्रीज ड्राईंगची आपली नाशिक येथील उषा प्रभा नावाची कंपनी होती. हे एक सक्सेसफुल उद्योजक जोडपं आहे. त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट्स फ्रीज ड्राईंग करून, की ज्यामध्ये त्याचा रंग, त्याचं टेक्स्चर, त्याची चव, कोणतीही गोष्ट बदलली जात नाही, असं फ्रीज डिहायड्रेशन या टेक्नॉलॉजीचे हे त्यांचे प्रोडक्ट्स होते. तर अशा पद्धतीचे डिहायड्रेशन मध्ये हीट डिहायड्रेशन, सोलर डिहायड्रेशन आणि हे फ्रीज डिहायड्रेशनचा हा स्टॉल होता. हा सुद्धा महाराष्ट्रातील एक डिहायड्रेशनचा प्रोडक्ट पाहताय तुम्ही. यामध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्यांच्या डिहायड्रेटेड पावडर्स वगैरे ही कंपनी बनवत होती. हे सर्व सोलार ड्राईड प्रोडक्ट्स आहेत. डिहायड्रेशन मध्ये म्हणजे निर्जलीकरणामध्ये मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे पाहताय तुम्ही कोकमचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, कोकम बटर, कोकम सिरप, अशा पद्धतीचे प्रोडक्ट सुद्धा स्वतःचं ब्रँडिंग करून शेतकरी दिल्लीपर्यंत पोहोचलेले होते. ही पाहताय तुम्ही R&D साताऱ्याची कंपनी, जी ज्यूस, सिरप, वेगवेगळ्या फळांवरती प्रक्रिया करून जॅम, जेली असे पदार्थ बनवते. ही सुद्धा साताऱ्यातील एक कंपनी आहे आणि ते एक्सपोर्ट सुद्धा केलं जातं. समृद्धी ॲग्रो फूड्स हे लाकडी घाण्याचं तेल बनवणारी कंपनी. आपण आता आपल्या भागात पाहतोय लाकडी घाण्याचे गाणे टाकून लोक ब्रँडिंग करून तेल बनवत आहेत आणि ते विकतात. प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने जाणून आलेली गोष्ट म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरणाच्या प्रोडक्ट्सला चांगली मागणी आहे. हे पाहतोय आपण बिटाची पावडर, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स पावडर, टोमॅटो पावडर, त्याच पद्धतीनं मोरिंगा पावडर, याला जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा चांगली मागणी आहे. ही पुण्याची एक कंपनी पाहतोय आपण, सुंदरबन ॲग्रो. आता आमचा भाग उसाचा पट्टा असणारा असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये उसाचे काही प्रोडक्ट्स आहेत का ते पाहण्यासाठी शोधत होतो. तर आपल्याला ही जॅगरी पावडर सापडली. तर हे ब्रँडिंग करून, हे फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज आहे, ती पंजाबची कंपनी आहे. तर त्यांनी अशा पद्धतीनं ब्रँडिंग करून ही गुळ पावडर ते विकत आहेत. आजकालची लोक शहरांमध्ये वगैरे गुळ पावडरला मागणी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. अशा पद्धतीची गुळ पावडर मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट सुद्धा करत आहेत आणि शहरांमध्ये सुद्धा विकत आहेत. डिहायड्रेशन, मोरिंगाचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, त्यानंतर सर्वात मोठी संधी म्हणजे ही मिलेट्स. मिलेट्सचे तुम्ही व्हॅक्युम पॅकेजिंग मध्ये पाहताय. मिलेट्स म्हणजे भरड धान्य, जसं की आपली नाचणी, ज्वारी, बाजरी, रागी, राजगिरा यांसारखे भरड धान्य, ज्यांना सुपर फूड सुद्धा म्हणलं जातं, याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स रेडी टू ईट. आता तर हे डायरेक्ट व्हॅक्युम पॅकेजिंग मध्ये बनवण्यासाठी, विकण्यासाठी बनवलेले प्रोडक्ट्स पाहताय. तर याला सुद्धा मोठी मागणी आहे. आता जे मार्केटमध्ये ऑर्गॅनिक व्हेजिटेबल, ऑर्गॅनिक फूड साठी जी मागणी वाढत आहे, तर त्यासाठी ही तुम्ही पाहताय फ्युचर फिट ऑर्गॅनिक्स नावाचा हा ब्रँड आहे. तर आपल्या इथे सुद्धा पुणे, मुंबई सारख्या शहरांच्या भागांमध्ये शेतकरी ग्रुप तयार करून अशा पद्धतीने हे ब्रँडिंग, पॅकेजिंग करून बिझनेस करू शकतात. त्यामध्ये स्वतः पिकवलेला भाजीपाला सुद्धा विकता येतो आणि त्यांनी पॅकेजिंग मध्ये वेगवेगळी धान्य, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ अशा पद्धतीच्या पॅकिंग मध्ये त्यांनी विक्री चालू केलेली आहे. याला मागणी आहे, मार्केटला गरज असल्यामुळे आपण ते करू शकतो. हे आपण काही महाराष्ट्राच्या दालनामधील वेगवेगळे स्टॉल पाहिले. अशा पद्धतीनं ओडिसा, झारखंड, बिहार, जे कोणती सर्व आपल्या भारतातील राज्य आहेत त्यांना वेगवेगळे दालनं दिलेली होती. त्यामध्ये आता हा तुम्ही पाहताय काळा तांदूळ, जो की मणिपूरचा तांदूळ येतो, तो तुम्ही अशा पद्धतीनं पॅकेजिंग मध्ये त्या राज्यातले वेगवेगळे ब्रँड्स तिथे त्यांना रिप्रेझेंटेड करत होते. हा छत्तीसगडचं तुम्ही दालन पाहता. यामध्ये त्यांचे वेगवेगळे ब्रँड्स, त्यांचे GI टॅग असणारे प्रोडक्ट्स, अशा पद्धतीने ते प्रत्येक राज्याला वेगळा सेपरेट एक कक्ष होता. हा स्टॉल होता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च तेलंगणा, म्हणजे भरड धान्याचं संशोधन केंद्राचा स्टॉल पाहताय. यामध्ये वेगवेगळे मिलेट्सचे प्रोडक्ट्स डिस्प्ले केलेले होते. भारतीय आयुष मंत्रालयाच्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या मेडिसिनल प्लांट्सची रोपं फ्रीमध्ये डिस्ट्रीब्युशन चालू होतं. तर आपल्याला ट्रॅव्हलिंग मध्ये आणता येणार नाहीत म्हणून आपण ती घेतली नव्हती, पण वेगवेगळी औषधी वनस्पती आपल्याला ते फ्रीमध्ये तिथे रोपं मिळत होते. तर अशा पद्धतीनं सर्व गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, सर्व वेगवेगळ्या राज्यांचे डिपार्टमेंट यांनी शेतीचा, त्याच पद्धतीनं अन्न प्रक्रियेचा भारतामध्ये उद्योग वाढावा यासाठी हे एक्झिबिशन होतं. आपण फक्त मशरूम डायरेक्ट खाण्यावरती किंवा त्याची भाजी वगैरे इतक्याच गोष्टींची माहिती आहे आपल्याला, पण मशरूमचे डिहायड्रेटेड पावडर, त्याचे खाकरे, त्याच्यापासून बनवलेले सूप्स, त्याच पद्धतीने त्याची लोणचं, हे वेगवेगळे मशरूमचे प्रोडक्ट सुद्धा असून त्याला सुद्धा चांगली मागणी जागतिक आणि शहरातल्या भारतातल्या मार्केटमध्ये आहे.
तर त्यावरती सुद्धा आपण काम करू शकतो. इन्व्हेस्ट इन बिहार या बिहार राज्याच्या स्टॉलमध्ये त्यांचा प्रसिद्ध असणारा असा प्रोडक्ट म्हणजे मखाना, याचे वेगवेगळे उत्पादक होते, त्याचे प्रोसेसिंग करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या. तर त्यांनी मखानाला प्रमोट करण्यासाठी केलेले हे त्यांचं पार्टिसिपेशन होतं. हा आहे 3D फूड प्रिंटर. होय, म्हणजे अन्न प्रिंट करण्याचा असा हा प्रिंटर पाहताय. यामध्ये पेस्ट टाकून आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण पदार्थ प्रिंट करून घेऊ शकतो. ही नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला इथे पाहता आली. स्पिरिट ऑफ आसाम नावानं असणाऱ्या आसामच्या वेगवेगळ्या वाईन्स, त्याच पद्धतीनं त्यांचं चहाचं पॅकिंग, अशा पद्धतीचं आपण ब्रँडिंग त्यांचं आपण पाहू शकतो. सुपर फूड म्हणल्या जाणाऱ्या अशा शेवगा म्हणजे मोरिंगा ड्रमस्टिकचे असे हे पेटंटेड प्रोडक्ट्स पाहताय. ते ग्रॅन्युअल्स बनवून म्हणजे मोरिंगा पावडरचे ग्रॅन्युअल्स बनवून त्याचं बूस्ट, बोनविटा यांसारखी दुधात टाकता येणारी वेगवेगळ्या प्रकारची ही पावडर बनवलेली आहे. म्हणजे चवीला सुद्धा चांगली आणि न्यूट्रिशन्स मिळतील अशा पद्धतीचे हे पेटेंटेड प्रोडक्ट्स आपण पाहू शकतो. चांगल्या पद्धतीनं ब्रँडिंग करून हे विक्री करणं खूप सोपं जात आहे. पुन्हा एकदा या वेगवेगळ्या फळांच्या चिक्कू, ऑरेंज, मँगो, पायनॅपल, बनाना, क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी, जामून, त्याच पद्धतीनं लेमन, कॅप्सिकम, किवी यांसारख्या ह्या डिहायड्रेटेड पावडर्स तुम्ही पाहताय. याला सुद्धा एक्सपोर्टला चांगली मागणी आहे. अतिशय भव्य दिव्य असणाऱ्या अशा भारत मंडपामध्ये असणाऱ्या या वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनासाठी आम्ही 2 दिवस फिरत होतो आणि त्यानंतर हा व्हिडिओ तयार झालेला आहे. तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण वेगवेगळे तयार प्रोडक्ट्स पाहिले. आता त्यानंतर आपण पाहतो ह्या पॅकेजिंगच्या बॅग्स, त्याच पद्धतीनं पॉली बॅग्स, वेगवेगळ्या प्रिंटेड पाउचेस. तर हे आपल्याला जे ब्रँडिंग करायसाठी लागतं त्या सुद्धा सर्व वस्तूंचे कॉन्टॅक्ट्स इथे मिळतील. आणि त्याच पद्धतीनं आता आपण इथून पुढे पाहणार आहोत मशिनरीज, प्रोडक्शन टेक्नॉलॉजीच्या मशिनरीज, डिहायड्रेशनच्या मशिनरीज. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. या दालनामध्ये सर्व मशिनरीजचे स्टॉल होते. तर आता आपण वेगवेगळ्या स्टॉलमध्ये आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या अशा वेगवेगळ्या मशीन्सची माहिती घेणार आहोत. हे पाहताय तुम्ही फिल पॅक नावाचं मशीन. हे सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे जे पाउचेस असे सॅशेट पॅक करतं. अशा पद्धतीनं केचप, ज्यूस, सिरप यांचे जे पॅकेट्स असतील ते यामध्ये पॅक होतील. तर हे फिल पॅक कंपनीचं मशीन आहे. साधारणपणे 10 लाख रुपयेपर्यंत त्याची किंमत जाते. तर हे असं सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे आणि हा कंपनीचा स्टॉल होता. हा आहे मल्टी फंक्शन लॅब रिटॉर्ट. तर हे मशीन काय आहे, तर हे जे रेडी टू इट प्रोडक्ट्स असतात त्याचं स्टरलायझेशन, त्याच्या पॅकेजिंगचं स्टरलायझेशन करण्यासाठीचा हा एक प्रोजेक्ट आहे. हे आहे फुल्ली ऑटोमॅटिक पॅकेट फिलिंग मशीन. मी यामध्ये पाहता हे फुल्ली ऑटोमॅटिक असं मशीन आहे ज्याचा डेमो आपण प्रत्यक्ष पाहू शकतोय. युनिव्हर्सल्स मशीन या कंपनीमध्ये त्यांचे स्लायसिंग, व्हेजिटेबल वॉशिंग, व्हेजिटेबल कटिंग आणि विविध अशा व्हेजिटेबल त्याच पद्धतीने फूड प्रोसेसिंगच्या मशीन्स तिथे होत्या. तर त्यांचा नंबर सुद्धा मी तुम्हाला देत आहे. हा सर्वात महत्वाचा असा मशिनरीचा स्टॉल आहे. यामध्ये डाळिंब, ऑरेंज, पायनॅपल, मँगो, टोमॅटो केचप, त्याच पद्धतीनं आलं लसूण पेस्ट, अनियन गार्लिकचं डिहायड्रेशनची पावडर, हे सर्व प्रकारचे, त्याच पद्धतीनं आवळा कॅन्डी, अशी सर्व मशीन्स उपलब्ध असणारे अशी ही शिवा इंजिनियर्स नावाची पुणे भोसरी येथील कंपनी होती. लॉर्मन ग्रीनटेक नावाचा फूड फॉर फ्युचर म्हणजे भविष्यासाठी असणारं अन्न या हिशोबाने त्यांचं डिहायड्रेशनचे वेगवेगळे युनिट्स होते. अगदी लहान युनिट पासून मोठ्या, त्याच पद्धतीनं हीट डिहायड्रेशन, फ्रीज डिहायड्रेशन आणि सोलर डिहायड्रेशनचे सुद्धा होते. तर यामध्ये तुम्ही यांचे प्रोडक्ट्स पाहताय. हा हीट पंप डिहायड्रेटर आहे 100 kg पर डे कपॅसिटीचा. तर यामध्ये अशा पद्धतीनं हा पाहताय तुम्ही सोलर डिहायड्रेटर. तर हे सर्व युनिट्स यांच्याकडे आपल्याला उपलब्ध होत. सर्वात लहान युनिट हे त्यांचं 25 kgचं येतं. त्यामध्ये तुम्ही पाहताय हे हीट डिहायड्रेटर आहे. यामध्ये सर्व भाजीपाला, अनियन, गार्लिक, कोथिंबीर यांसारखे आपण सर्व डिहायड्रेट करू शकतो. एका कंटेनरमध्ये पूर्णपणे बसणार असं हे की फ्रूट पल्प मशीन आहे. हे पूर्ण मशीन वॉशिंग पासून ज्यूस फिलिंग पर्यंत फक्त एका कंटेनरमध्ये फिट होते. प्रदर्शन फिरताना आपण कोणत्या योजनातून हे सर्व चालू करू शकतो, फूड प्रोसेसिंग करू शकतो, तर त्यासाठी वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट नावाची एक योजना आहे. त्याच पद्धतीनं PMFME प्राईम मिनिस्टर फूड प्रोसेसिंग साठीची एक योजना आहे. पद्धतीनं PMEGP, त्याच पद्धतीनं स्मार्ट प्रोजेक्ट यांसारख्या विविध योजना महाराष्ट्रामध्ये आपल्याला उपलब्ध होतील. त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला कोणत्या योजनेविषयी माहिती पाहिजे मला नक्कीच कमेंट करून सांगा. शेतकरी ते उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करणारं अशा सह्याद्री फार्म्सच्या स्टॉलला व्हिजिट देऊन आपण या 2 दिवसाचा पूर्णविराम दिला. या सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये असतील शेतकरी ते उद्योजकच्या यशोगाथा.